नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज होळीसाठी नैवेद्याची थाळी केली। महाराष्ट्राची फेवरेट पुरणपोळीची थाळी। पुरणपोळी अशी की पेढ्याच्या चवीची, तोंडात जातात विरघळणारे आणि झणझणीत कटाची आमटी आणि त्यासोबत बरंच काही। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे, चांगली निवडून घेतलेली आहे। आता धुवून घेते। हरभऱ्याची डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 4 वाट्या पाणी घालून घेते। ज्या वाटीने हरभरा डाळ मोजली आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करून घ्यायचं, नंतर डाळ पाण्यामध्ये सोडायची, नाहीतर डाळ कारवली जाते। हे पहा, इथे मी डाळ पाण्यामध्ये घालून घेतली आहे। आता डाळीला चांगला कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालून घेते आणि डाळ लवकर शिजण्यासाठी अर्धा चमचा तेल घालून घेते। आता कुकरला झाकण लावते आणि बारीक आचेवर 10 मिनिट शिजवून घेते। इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, चांगले चाळून घेतलेले आहे। आता गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते, थोडीशी हळद घालून घेते, त्यामुळे पुरणपोळीला चांगला रंग येतो। हळद घालणं ऑप्शनल आहे, पण घातली तर पुरणपोळी दिसायला खूप आकर्षक दिसते। आता सर्व साहित्य पिठामध्ये एकत्र करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेते। पीठ जास्त सैलसरही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसरही मळायचं नाही। पुरणपोळीसाठी पीठ जेवढं आपण चांगलं मळतो तेवढीच पुरणपोळी खायला लुसलुशीत होते आणि लाटताना तुटतही नाही। हे पहा, इथं पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे। जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टसरही नाही। अर्धा चमचा तेल घालून घेते आणि थोडंसं मळून घेते, त्यामुळे तेल चांगलं पिठामध्ये मुरलं जाईल। तेल टाकल्यावर चांगलं हाताचे मुटके द्यायचे, म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं। हे पहा, पीठ चांगलं मळलेलं आहे। आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करण्याच्या आधी 3 चमचे तेल घालून घेते। तेल मी आता सध्या 1.5 चमचा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मळलेलं पीठ ठेवते आणि पिठाला छिद्र करून घेते। छिद्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घेते आणि गोळ्यावरूनही थोडंसं तेल फिरवून घेते आणि वाटीवर झाकण ठेवून अर्धा तास पिठाला रेस्ट देते, त्यामुळे पीठ चांगलं तेलामध्ये मुरेल। इथे डाळ चांगली शिजलेली आहे। आता कुकरचं झाकण काढून घेते आणि पळीने थोडीशी डाळ काढून घेते। तुम्हाला मी डाळ शिजली का नाही ते दाखवते। हे पहा, डाळ चांगली मऊसूत शिजलेली आहे। आता डाळीचं येळवण काढून घेते, म्हणजे डाळीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आमटीसाठी। गॅस चालू करून डाळीचा कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। आता डाळीमध्ये अर्धी वाटी काळा गूळ घालून घेते। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला गोड किती खायला आवडतं त्यानुसार तुम्ही गूळ घालू शकता। इथे मी बडीशेप, सुंठ, जायफळ, इलायचीची पूड घालून घेतलेली आहे। सर्व डाळीमध्ये मिक्स करून घेते। आता थोडंसं मीठ घालून घेते, त्यामुळे डाळीची चव बॅलन्स होते। आता सर्व साहित्य मी डाळीमध्ये एकत्र करून घेते। गॅसची आच लो ठेवायची। आता झाकण फक्त वरून ठेवणार आहे, कुकरला झाकण लावायचं नाही। हे पहा, झाकण मी काढून घेतलं आहे। डाळीमधलं गुळाचं पाणी चांगलं आटलेलं आहे आणि डाळी चांगली गुळामध्ये शिजलेली आहे। आता झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। इथं आपली पुरणाची डाळ शिजवून झालेली आहे। आता पुरण चाळणीमध्ये डाळ काढून घेते आणि चमच्याने घासून घेते। डाळ चांगली मऊसूत शिजल्यामुळे पुरण पटपट वाटलं जात आहे, जराही त्रास होत नाही। पळीच्या जागी तुम्ही तांब्याचाही उपयोग करू शकता। हे पहा, पुरण इथं असं वाटून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी सगळं पुरण वाटून घेणार आहे। एका बाजूला मी गॅस चालू करून कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेते। कटाच्या आमटीला वाटणाचं जे साहित्य लागतं ते दाखवते। 2 कांदे कापून घेतले आहे, 1 टोमॅटो कापून घेतला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, थोडंसं खोबरं पातळ कापून घेतलेलं, 2 चमचे डाळगूळ, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस। आता सर्व मसाला मी भाजून घेते। सॉरी मंडळी, खोबरं, लसूण, अद्रक कढईमध्ये घालताना स्किप झालेला आहे। आपल्याला खोबरं, लसूण, अद्रक असं ब्राऊन रंगाचं येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, तिन्ही साहित्य चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये कांदा घालून घेते आणि गॅसची आच मीडियम करते, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही। कांदा चांगला भाजल्यामुळे रश्श्याची चव किंवा आमटीची चव अतिशय अप्रतिम येते। हे पहा, कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। आता 1 चमचा पांढरे तीळ घालून घेते, 1 चमचा खसखस घालून घेते आणि 2 मिनिट भाजून घेते। गॅसची आच मी लो केलेली आहे।
आता टोमॅटो घालून घेते आणि थोडासा परतून घेते. हे पहा, सर्व साहित्य चांगलं परतून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पाणी न घालता वाटून घेणार आहे. बसरच वाटलं तरीसुद्धा चालेल. आता डाळ घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते. इथे मी 4 ते 5 बेडगी मिरच्या भिजत ठेवल्या होत्या, त्या मी घालून घेते. थोडंसं पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे. हे पहा, सर्व वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता भज्यांसाठी बेसन पीठ भिजवून घेते. इथे मी 1 कांदा बारीक कापलेला, 4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. आता 4 चमचे बेसन पीठ घालून घेते. बेसन पीठ मी चाळूनच ठेवते, त्यामुळे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं नाही. आता भज्यांना वास चांगला येण्यासाठी थोडासा ओवा हातावर घेते आणि हातावर क्रश करून बेसन पिठामध्ये घालून घेते. आता अर्धा चमचा हळद घालून घेते, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते, अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेते. अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ मात्र चवीनुसार घाला. आता थोडं पाणी घालून घेते आणि चांगले बॅटर एकजीव करून घेते. आपल्याला जास्त सैलसरही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, जेणेकरून तेलामध्ये पडेल असं बॅटर आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, थोडंसं पाणी लागत होतं. 2 चमचे पाणी घेतलं आणि पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं. इथे आपलं बेसन पीठ मळून झालेलं आहे. आता आमटीला फोडणी देऊन घेते. इथे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. आता तेलामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचलेल्या घालून घेते आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेते. मोहरी तडतडली की लगेच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालते. 1 तेजपत्ता घालून घेते आणि सुके मसाले घालून घेते. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला सुहानाचा घालून घेतला आहे. वाटण घालून घेते आणि तेलामध्ये चांगली परतवून घेते. हे पहा, तेलामध्ये चांगलं वाटण एकत्र करून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मसाला चमच्याने हलवून घेते आणि झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढते, म्हणजे मसाला चांगला तेल सोडेल. हे पहा, 2 मिनिट झाले आहे. आता पातेल्यावरचं झाकण काढते. मंडळी, तुम्हाला दिसतच असेल मसाल्यांनी किती छान तेल सोडलेलं आहे. आता चमच्याने मसाला एकदा हलवून घेते, म्हणजे खाली लागलेलं का नाही कळेल. आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे, त्यामुळे आमटी थोडीशी पातळ होईल. येळवणाचं पाणी आता घालून घेते आणि पातेलं धुवून पुन्हा मी पाणी घालून घेते. एवढी आमटी आम्हाला पुरेशी आहे. आमटी किती ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही आमटीमध्ये पाणी घालू शकता. दुसरीकडे गॅस चालू करून घेते आणि आमटीचं पातेलं ट्रान्सफर करून घेते आणि गॅसची आच बारीक करते, म्हणजे आमटीला चांगली उकळी येईल. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता भजे करून घेते. भाज्यांचं बॅटर तेलामध्ये पटपट सोडून घेते आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. भजे मी जास्त मोठे केलेले नाही, छोटे छोटेच भजे केलेले आहे. भजे मी मंद आचेवर चांगले तळून घेणार आहे. मंद आचेवर तळल्यामुळे भजे चांगले खरपूस तळले जातात आणि बाहेर काढल्यावर लुसलुशीत होत नाही, चांगले कडक राहतात आणि करपतही नाही. एका बाजूला आमटीला चांगली उकळी आलेली आहे. एकदा चमच्याने ढवळून घेते. हे पहा, तुम्हाला दिसत असेल मंडळी, आमटीला किती छान तरी आलेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा आमटी ढवळून घेतली. इथे आपली आमटी तयार झाली आहे. आमटीचं पातेलं बाजूला ठेवते आणि भात गॅसवर चढवते. इथे मी इंद्रायणी तांदळाचा भात घातलेला आहे. एका बाजूला भजेही चांगले तळलेले आहे. हे पहा, भाज्यांचा रंग तुम्हाला दिसत असेल कसा गोल्डन झालेला आहे. आता भजे त्याला बाहेर काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी सगळे भजे करून घेणार आहे. तेल गरम आहे तर त्याच तेलामध्ये लगेचच मी कुरडया पापड्या तळून घेणार आहे, त्यामुळे बाकीचं काम उरकायला मला पटपट सोपं जाईल. हे पहा, मी कुरडई घातलेली आहे आणि लगेच ती तळून काढलेली आहे. गरम तेल असल्यामुळे कुरडया पापड्या तळायला वेळ लागत नाही, त्या पटपट तळल्या जात आहे. जोपर्यंत आपण कुरडया पापड्या तळत नाही आणि पुरणपोळीच्या थाळीमध्ये ते दिसत नाही, तोपर्यंत पुरणपोळीची थाळी ही अपूर्णच असते. हे पहा, इथे मी कुरडया तळून घेतलेल्या आहे आणि आता मी पापडही तळून घेते आहे. इथे माझे पापड तळून झालेले आहे आणि एकीकडे भातही शिजत चाललेला आहे. भात शिजेपर्यंत एका बाजूला पीठ पुन्हा एकदा मळून घेते. हे पहा, अर्धा तास पीठ आपण रेस्ट करायला ठेवलं होतं. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता पीठ एका परातीत काढून घेते आणि वाटीमधलं तेल उरलेलं सर्व पिठावर घालून घेते आणि पीठ चांगलं मुटकं देऊन मळून घेते. जेवढं आपण तेल पिठावर घातलं होतं ते सगळं तेल पिठामध्ये मुरलं पाहिजे असा गोळा मळून घ्यायचा. हे पहा, किती छान गोळा चिकना झालेला आहे.
आता पुरणपोळी करून घेते. त्यासाठी गॅस चालू करून घेते आणि गॅसवर तवा ठेवते आणि गॅसची आच लो करते. एकीकडे भातही शिजत चाललेला आहे, पण थोडासा कच्चा आहे, म्हणून थोडंसं पाणी घालून घेते आणि चमच्याने भात खालीवर करून घेते, म्हणजे भात चांगला एकसारखा शिजला जाईल, थोडाफार कच्चा राहणार नाही. आता झाकण ठेवते आणि भात मुरवत ठेवते. गॅसची आच लो करायची, म्हणजे भात खाली लागणार नाही. आता पुरणपोळी करून घेते. पिठाचा छोटा गोळा काढून घेतलेला आहे. थोडासा हातावर वळवून घेते, म्हणजे एकसारखा होईल आणि खोलगट वाटी करून घेते. वाटीची किनार थोडीशी पातळ करायची, मधला भाग थोडासा जाड ठेवायचा, म्हणजे आपण पिठामध्ये पुरण भरल्यावर थोडंसं दाबून आपण घेतो, त्यामुळे मागच्या बाजूने पुरण बाहेर येता कामा नये, म्हणून मधला भाग थोडासा जाड ठेवायचा. इथे मी पिठापेक्षा 2 पट पुरण भरून घेतलेलं आहे. आता आतमध्ये थोडंसं दाबून घेते आणि उंड्याचं तोंड बंद करून घेते. मी दाखवते त्याप्रमाणे उंड्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तिचं पीठ मी तिथं चिटकून घेत आहे. हे पहा, छान असा गोळा तयार झालेला आहे. आता थोडासा हातावर ओळवून घेते, म्हणजे तो चपटा होईल. हे बघा, असं चपटा करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण चांगलं पसरलं जातं. आता थोडंसं कोरडं पीठ घालून घेते आणि उंड्यावर थोडंसं कोरडं पीठ लावते आणि छान पोळी लाटून घेते. पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची, जास्त दाब द्यायचा नाही. पोळी लाटताना कडेकडेने लाटत जायची, म्हणजे किनार पातळ होऊन जाते आणि मधी थोडीशी लाटून घ्यायची, म्हणजे मधलाही भाग थोडासा पातळ होतो, जास्तही जाड ठेवायचा नाही. पोळी कडेने लाटल्यामुळे पोळीमधलं पुरण हे व्यवस्थित पोळीमध्ये पसरलं जातं, एका जागी राहत नाही. हे पहा, पोळी जशी जशी लाटते तशी तशी ती मोठी होत चाललेली आहे आणि थोडीसुद्धा फाटली नाही का चिरा पडलेला नाही. त्याचं कारण म्हणजे पीठ चांगलं मळल्यामुळे पोळी चांगली लाटता येते. इथे माझी पोळी लाटून झाली आहे आणि एकीकडे तवाही चांगला गरम झालेला आहे. आता तव्यावर थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे पोळी खाली लागणार नाही. आता पोळी तव्यावर घालून घेते आणि गॅसची आच मिडियम करते. पोळीवर वर थोडे थोडे फोड येतात, मग समजून जायचं की खालची बाजू व्यवस्थित शेकलेली आहे. आता पोळी मी पलटी करून घेते. हे पहा, पोळी मी पलटी करून घेतलेली आहे. आता पोळीवर मी साजूक तूप घालून घेते. जर साजूक तूप तुमच्याकडे नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल. मी साजूक तूप का घालते, कारण आपण पीठ तेलामध्ये मळून घेतलेलं आहे आणि तेलामध्येच मुरवत ठेवलं होतं, म्हणून तेला जागी मी तुपाचा वापर करत आहे. आता गॅसची आच मी लो केलेली आहे, त्यामुळे पोळी करपणार नाही आणि करपलेली पोळी दिसायला चांगली दिसत नाही. पुरणपोळी डाग न पडता भाजून घ्यायची, म्हणजे ती दिसायलाही खूप छान दिसते आणि खातानाही खूप चविष्ट लागते. हे पहा, पुरणपोळी तुम्हाला दिसण्यावरून दिसत असेल किती गलगलीत, गुबगुबीत आणि तेवढीच लुसलुशीत झालेली आहे आणि सुरुवातीलाच ती किती छान टम्म फुगलेली होती. हे पहा, दुसरी मी पुरणपोळी तव्यावर घालून घेतली आहे. आता पलटी करून घेते आणि तीही मी डाग न पडता व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे पहा, पुरणपोळी किती छान टम्म फुगलेली आहे. आता वरून साजूक तूप घालून घेते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, साजूक तूप ज्यावेळेस आपण पुरणपोळी घालतो त्यावेळी पुरणपोळीची चव किती उत्कृष्ट येते, म्हणून मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. पुरणपोळी भाजताना मंडळी गॅसची आच लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे पुरणपोळी करपत नाही आणि चांगल्या खरपूस भाजल्या जातात. पुरणपोळी करून झालेली आहे. आता गरमागरम पुरणपोळीची थाळी सर्व करते. मंडळी, आज होळीसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळीचा आपण नैवेद्य करतो आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्याचाच मान असतो, म्हणून आज पुरणपोळीचा बेत केला आणि तोही इतका छान आणि चविष्ट झाला की घरच्यांनी जिथं 1 पोळी खायची होती तिथं 2 पोळ्या खाल्ल्या आणि कटाची आमटी इंद्रायणी भातासोबत वरपून खाल्ली. मंडळी, आजची होळीच्या नैवेद्यासाठी केलेली पुरणपोळीची थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.